नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय। आज आमचं सकाळी सकाळीचं काम सुरू झालंय। तर संध्याकाळच्यासाठी आम्ही ना पुरणपोळीचा बेत केलाय। आज संध्याकाळी ठरवलंय पुरणपोळी बनवायची। तर आंबेरस तर सगळ्यांसाठी भरपूर जे आहे आमंत्रण पण सांगितलेले। तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस, माझा आणि आहोंचा। तर त्याच्यासाठीच चाललंय हे सगळं। बाकी अजून आंबरस पहिलाच आहे, त्याच्यामुळे मग सगळ्यांना बोलून आई ते पण इथं कधी मधी म्हणजे राहत नाही, त्याच्यामुळे मग घालून टाकायचंय। परत गेल्यानंतर परत काही पुरणपोळी बनत नाही, आम्ही दोघंच राहतो, त्याच्यामुळे काही बनवत नाही मी। तेच आज बनवायचं चाललंय। झालंय आता स्वयंपाकाची पूर्ण तयारी, थोडी थोडी होतच आली आहे। पोळ्यांचं पीठ चालू मळायचं, इकडं पुढे थोडं। तर आईचं सगळं पीठ वगैरे गाळून झालंय, बाकी पोळ्या पण शिजत आले, 2 कुकर शिजले। इकडं भात झालं दाखव पातेल्या मध्ये, पातेल्यात भात झालाय। इकडं का माझी बहीण म्हणजे 4च का बरं जास्त द्यायच्या ना, मग मी ना कोण काही नाही मला हे माहिती द्यायच्या नका देऊ, पण मला 1-2 द्यावं, एवढं खायला मला भूक लागली। बाली चाय म्हणती बाया, बाली चाय म्हणती तिच्या हातात। तर हे बघ अहो, आणि मी असं रेडी झालो आहे ॲनिव्हर्सरीसाठी, आणि मध्ये स्वयंपाक चाललेला होता। स्वयंपाकामध्ये सगळ्याच्या पुरणपोळ्या आणि भजेच बाकी होते फक्त, तर तेच चालू होतं। दिवसभर आम्ही दोघींनी सगळं बनवून घेतलेलं होतं आधी, आता एवढंच बनवायचं बाकी राहिलं होतं। मग मी रेडी झाले होते केक कटिंगसाठी, तर बाकीच्यांच्या गप्पा वगैरे चालल्या होत्या। लगेच केक कटिंगची तयारी सुरू झाली। तर कसं रेडी झालो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही। तर पंकजा पण होती, तर कानाच नेमका गावामध्ये गेला होता, त्याच्यामुळे तोच नव्हता सेलिब्रेशनसाठी। आम्ही दोघांनी मस्त असं सेलिब्रेशन केलं। तर पंकजाला मस्त असं केक वगैरे खाऊ घातला, नंतर आम्ही फोटो वगैरे पण काढले। तर मी शेवट बघायला मिळतीलच तुम्हाला फोटो पण। तर नंतरून केक कटिंग नंतर सगळ्यांना जेवायला बसवायचं होतं, तर आधी केक कटिंग करून घेतलं, म्हणजे मग बसवायला रेडी। तरी इथं आम्हाला वाटतं फोटोच काढते त्यांचे मित्र वगैरे सुरू होते। त्याच्यानंतर आहोंच्या मित्रांनी केक वगैरे आणला होता, तो पण कट करून घेतला।